नमस्कार. NDM महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी धैर्यशील ढगे. पाहुयात बातमी. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे माजलगाव उपविभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाशदादा सोळंके, उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी जोसाना मुळक मॅडम, अन्न निरीक्षक प्राची ठाकूर तौर, उपनगराध्यक्ष सहालभैया चाऊस, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, नगरसेवक राहुल लंगडे, डॉक्टर सुरेश साबळे, डॉक्टर मधुकर घोबडे, उप अभियंता धोंगडे साहेब, नायब तहसीलदार धस साहेब, पोलीस निरीक्षक डोने साहेब, पात्रूड नगरीचे सरपंच लतीफ मोमीन यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. यानंतर आमदार प्रकाशदादा सोळंके, उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले आणि तहसीलदार संतोष रुईकर यांनी मार्गदर्शन करत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिराचे महत्त्व अधोरेखित केले. या राजस्व समाधान शिबिराला माजलगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो महिला, पुरुष आणि लाभार्थ्यांनी प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. NDM महाराष्ट्र न्यूज माजलगाव. स्वाभिमान शिबिर अभियानाअंतर्गत आज आपल्या माजलगाव येथे माजलगाव मतदारसंघासाठी म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आलेले. त्या शिबिरासाठी उपस्थित असलेले SPM इंगोले साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले जयदत्तजी नरवडे, कल्याणराव अबूज, नगरसेवक राहुलजी लंगडे, इक्रामभाई, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, एसटी डेपोतील अधिकारी आणि मोठ्या संख्येनं माजलगाव मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले बंधू भगिनी आणि स्वाभिमान शिबिर, या शिबिराचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम उद्घाटन करून या ठिकाणी जाहीर करतो. तसं पाहिलं तर प्रत्येक मंडळ स्तरावरती यापूर्वी आपण अशी शिबिरं आयोजित करून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेचा उपयोग होतोय. हजारो लोकांना या शिबिराच्या माध्यमातून कुठेही खेटा किंवा चक्रा न मारता योजनेचं लाभ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं शिबिर हे मोठं माध्यम झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं शासन आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे असतील, उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई अजितदादा पवार असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली या सरकारचा कारभार चालू आहे. आणि 22 तारखेला स्वर्गीय अजितदादाची पहिली जयंती आपण साजरी केली. 22 तारखेलाच मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसही साजरा केला आणि त्यांच्या या समारंभाच्या निमित्तानं आज सर्वसामान्य जवळजवळ माजलगाव मतदारसंघातील 10 ते 15 हजार लोकांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी या शिबिरातून काम होणार आहे. आणि म्हणून मी त्याच्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी
SDM असतील, तिन्ही तहसीलदार, तिन्ही गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, सर्वच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक मिशन मोडमध्ये जाऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा कसा लाभ देता येईल याच्या दृष्टीनं मागचे महिनाभर ते लोक काम करत आहेत आणि त्याचाच परिणिती म्हणून आज या शिबिरात मोठ्या संख्येनं आपण सर्वजण सामील झालेलो आहोत. मी सर्व प्रशासनाचं या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि यापुढे सुद्धा सर्वसामान्य लोकांना प्राधान्य देऊन त्यांच्यापर्यंत गाव पातळीवरती पोहोचून जास्तीत जास्त योजनेचा कसा लाभ देता येईल असा प्रयत्न प्रशासनाने करावा एवढीच माझी त्यांना सूचना राहील. आज या शिबिराच्या माध्यमातून जवळजवळ 3,500 लोकांना आयुष्यमान कार्ड वाटप या ठिकाणी होणार आहे. इथं आलेल्या लाभार्थ्यांना मला विनंती करायची की आपण प्रत्येकाने शिबिरातून जाण्यापूर्वी या आयुष्यमान कार्डाचं स्वतः त्या ठिकाणी आपल्याला देण्यात येईल ते घेऊनच या ठिकाणाहून जायचंय. मी अधिक वेळ न देता आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं आपण सहभागी झाला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि याच्या पुढेही शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असं आवाहन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.